गुड मॉर्निंग. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत शिमग्याला, म्हणजेच होळीला, गावी वैभववाडीला. तर आमची ट्रेन आहे 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस आणि आमचं तिकीट आहे AC थर्ड इकॉनॉमीचं. तर आता मी ठाणे स्टेशनला आहे आणि आता आपण इथून चढतो आहे. तर ट्रेन तर ऑन टाईम आहे. तर चला मग पुढची जर्नी एन्जॉय करूया. सो गाईज, आपण आता चाललो आहोत गावी आणि ट्रेन आता लागते आहे. थोडी लेट आहे, 10-15 मिनटं. अनाऊन्समेंट होते, तुम्ही ऐकू शकता. मी ॲक्च्युली माझ्या गावी नाही जात आहे, तर मी नाधवडे एक गाव आहे वैभववाडी, तर ते माझ्या आजीचं गाव आहे. तर तिथे आम्ही चाललो आहोत आणि आता ट्रेन येईल थोड्याच वेळात. सो तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे माझ्यासोबत आजच्या जर्नीमध्ये. हाय कर, आपल्यासोबत श्रवण आहे आज. काय ओके. सो एवढी लोक आहेत आपल्यासोबत आज. सो आज एवढी गर्दी नाही आहे. शिमगा म्हटलं आज धुलीवंदन आहे, एवढी गर्दी नाही आहे बघावी तशी. थोडं खाली आहे स्टेशन पूर्ण. लेट आहे थोडी ट्रेन, 10-15 मिनटं लेट आहे. अनाऊन्समेंट होते आहे की येत आहे ट्रेन. आणि चला मग आता आपण पुढची जर्नी आहे ती पूर्ण ट्रेनमध्येच एन्जॉय करूया. सो आपण बघू शकतो श्रवण बॅग ओढत चाललाय त्याच्या कोचकडे. हे बघ, सो आपण ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आणि ट्रेन थांबली आहे बराच वेळ, कारण ठाणे स्टेशनला मांडवीचा एक जनरल डबा उघडतो शेवटचा. सो त्याच्यासाठीच थांबलेली आहे ट्रेन. चला मी तुम्हाला आतमध्ये आम्ही कुठल्या सीटवर आहोत ते दाखवतो. सो तशी आता ट्रेन भरली आहे पूर्ण. सो आमची एकदम स्टार्टिंगलाच आहे, साईड लोअर बर्थ आहे. नको 7 नंबर सीट आहे आपली, साईड लोअर. 7, 8 आणि 3 नंबर. सो हा आहे थर्ड AC इकॉनॉमीचा कोच. सो काय काय खायला येत आहे. इडली वडा. पनवेलवरून आपण सुटलो आहे आता. पनवेलवरून गाडी सुटली आहे. थोडी 10-15 मिनटं लेट होती, पण आता ती कवर करेल. तर मी तुम्हाला बाहेरचा सिनिक व्ह्यू दाखवतो पनवेल नंतरचा. आणि आता पुढचं स्टेशन आहे माणगाव. तर चला बघूया पनवेल ते माणगाव दरम्यानची जर्नी.
आपली ट्रेन आता माणगावला आलेली आहे. गाडी आहे ऑन टाईम तशी, 5-10 मिनटं इकडे तिकडे लेट आहे, पण ती पुढे कव्हर करेल अशी आशा आहे. लोक उतरली आहेत आता बरीचशी माणगावला. पण इथे एक सजेशन होतं, इथे एक FOB असून सुद्धा लोक ट्रॅक क्रॉस करत आहेत, विच इज व्हेरी डेंजरस. सो रेल्वेने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ट्रेन आता सुटते, हॉर्न वाजला आहे आपला, माणगाववरून सुटली आहे. सो चलो आगे, अभी खेड आएगा तो लेट्स सी खेड में कितना ट्रेन खाली होता है अँड किती काय काय पाहायला मिळतं आहे आपल्याला दृश्य खेडला. खेडच्या आधी पण 1-2 ठिकाणी मला वाटतं क्रॉसिंगला थांबेल ट्रेन. आपली गाडी थांबली आहे आता विन्हेरेला क्रॉसिंगला. हे मला वाटतं पहिलंच क्रॉसिंग आहे या ट्रेनचं. समोरून मालगाडी जाते, तिचं क्रॉसिंग लागले. सीनिक व्ह्यू आहे या स्टेशनला. तर हॅलो गाईज, आफ्टर अ लॉंग ब्रेक आता मी रत्नागिरीला आलो आणि आता रत्नागिरीवरून ट्रेन सुटते आहे. तर आपण नंतर भेटूया पुन्हा. आता अडवली स्टेशन येईल आणि मी मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट्स देत राहीन की आपण कुठे पोहोचलो आहे, कुठलं स्टेशन आलं आहे, कुठे क्रॉसिंगला आहे. सो आता रत्नागिरीवरून सुटली आहे ट्रेन. लेटेस्ट अपडेट, कुठेही क्रॉसिंग घेतलेलं नाही आहे एक्सेप्ट उक्षी अँड विन्हेरे. रत्नागिरीचा सीनिक व्ह्यू. रत्नागिरीनंतर आता अडवली स्टेशन येईल. आता राजापूर स्टेशन गेलेलं आहे आणि आता वैभववाडी फायनली येत आहे. सो आपल्या कोचमध्ये आलेला आहे श्रवण. हाय श्रवण, हाय कर. हाय. सो हा होता स्लीपर कोचमध्ये. आता आम्ही त्याला रत्नागिरीनंतर इकडे आणलेला आहे आणि त्याला हा कोच खूप आवडलाय ना. आता आपलं स्टेशन येणार ना आणि आता आपल्याला उतरायचं आहे, आपल्याला गावी जायचं आहे ना. येस, तुला कसं वाटतंय गावी जाताना? ठीक आहे, चालेल, जातो आता. सो आता मी फायनली आमच्या स्टेशनला उतरतो आहे आणि उतरल्यावर आम्ही तिकडचा व्ह्यू दाखवू तुम्हाला, स्टेशनचा व्ह्यू दाखवू आणि नंतर आम्ही गावी जाताना गावचा व्ह्यू म्हणजे जो रस्ता आहे तिकडे कशा प्रकारचं डेव्हलपमेंट चालू आहे किंवा बाजूची ग्रीनरी हे सगळं आम्ही दाखवू. सो तोपर्यंत स्टे ट्यून. फायनली आपण आपल्या स्टेशनला आलेलो आहोत, वैभववाडी रोड.
श्रवण इज सो एक्सायटेड. आता वैभववाडी रोडला उतरलेलो आहोत. मी गर्दी बघू शकता होळीसाठी, शिमग्यासाठी. सो आता आपण जाऊया रिक्षा पकडून आपल्या गावाला. सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? Phone number 10103 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस is now ready for departure from platform number 5. Wish you all a very happy and comfortable journey. श्रवण सो आता आपण वैभववाडी स्टेशनवरून सीटर पकडून नादवड्याला चाललो आहे. सो नादवड्याला उतरू आणि मग तिथून तिथे आपल्या जर्नीचा एंड होईल. सो तुम्हाला कशी वाटली जर्नी ते नक्की कळवा. नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा अशाच नवीन व्हिडिओजसाठी. थँक्यू.